In the properties of determinants, first property states if all the rows and columns of the determinant are interchanged, then the value of determinant remains unchanged. डिटर्मिनंटचे सर्वच्या सर्व रो आणि कॉलम जर इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. इफ ऑल द रोज अँड कॉलम्स ऑफ ए डिटर्मिनंट आर इंटरचेंज्ड, then the value of determinant remains unchanged. Second property states if any two rows or any two columns or any two columns of a determinant are interchanged, then the value of determinant changes in sign only. Value of determinant changes in sign only. म्हणजे जर डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज होतं. म्हणजे पहिल्या दोन प्रॉपर्टीज या इंटरचेंजशी रिलेटेड आहेत. सगळेच रो आणि कॉलम इंटरचेंज केले तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलणार नाही. पण कोणतेही दोन रो इंटरचेंज केले किंवा कोणतेही दोन कॉलम इंटरचेंज केले तर मात्र डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज होईल. ओके. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी, इफ any two rows or columns of a determinant are identical. डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम आयडेंटिकल असले, सारखे असले, इक्वल असले तर त्या डिटर्मिनंटची किंमत 0 असते. ही थर्ड प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी काय सांगते, इफ एनी वन रो और कॉलम ऑफ द डिटर्मिनंट इज मल्टीप्लाइड बाय सम कॉन्स्टंट के. जर डिटर्मिनंटला त्याच्या कोणत्याही एका रो किंवा कॉलमला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं, तर मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही के टाइम्स ओरिजिनल डिटर्मिनंट असते. मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही के टाइम्स ओरिजिनल डिटर्मिनंट असते. एखाद्या रो किंवा कॉलमलाच फक्त मल्टिप्लाय केलं तर मिळणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही ओरिजिनल डिटर्मिनंटच्या के टाइम्स असते. ओके. याच प्रॉपर्टीला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण आपण वापरू शकतो. जर आपल्याला डिटर्मिनंटमधून एखाद्या टर्ममधून एखादी संख्या कॉमन घ्यायची असेल तर आपण सेपरेटली
प्रत्येक रो मधून वेगळा कॉमन किंवा प्रत्येक कॉलम मधून वेगळा कॉमन घेऊ शकतो. रो मधून सेपरेट कॉमन किंवा कॉलम मधून सेपरेट एलिमेंट कॉमन घेता येतो. ओके, ही फोर्थ प्रॉपर्टी. त्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी काय? ए डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज द सम ऑफ टू डिटर्मिनंट्स. म्हणजे एखाद्या डिटर्मिनंटला आपण दोन डिटर्मिनंटच्या ॲडिशनच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो, समेशनच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ए डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ टू डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ टू डिटर्मिनंट्स. म्हणजे दोन डिटर्मिनंटच्या ॲडिशनच्या फॉर्ममध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. पण हे करण्यासाठी काय करावं लागतं? फॉर दिस वी कॅन स्प्लिट एनी वन रो और एनी वन कॉलम. आपण फक्त कोणताही एकच रो किंवा कोणताही एकच कॉलम स्प्लिट करू शकतो. रिमेनिंग रो किंवा कॉलम ॲज इट इज ठेवायचे असतात. कोणताही एकच रो किंवा कोणताही एकच कॉलम आपण स्प्लिट करू शकतो. म्हणजेच एका डिटर्मिनंटला दोन डिटर्मिनंटच्या ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. बेसिकली या प्रॉपर्टी नंबर 6 मुळे बऱ्याच ठिकाणी 5 नंबरच्या प्रॉपर्टीचा इम्पॉर्टन्स कमी होऊन जातो. त्याला अल्टरनेटिव्हली 6 प्रॉपर्टी पण वापरता येते. काही सिच्युएशन फक्त अशा असतात की जिथं 5th वापरावीच लागते. त्यासाठी 5th प्रॉपर्टी माहिती पाहिजे. अँड द लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट इज 6th प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीनुसार आपण डिटर्मिनंटच्या कोणत्याही एका रो किंवा कोणत्याही एका कॉलमला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करायचं आहे. पण हे मल्टिप्लिकेशन आपल्याला रफमध्ये करायचं आहे किंवा मनातल्या मनात करायचं आहे. ओके, आणि आलेला जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट दुसऱ्या एखाद्या रोमध्ये किंवा कॉलममध्ये ॲड करायचा आहे. आलेला जो प्रॉडक्ट आहे तो दुसऱ्या एखाद्या रो किंवा कॉलममध्ये ॲड करायचा आहे. यानं त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे या प्रॉपर्टीनुसार आपण दोन रोचं ॲडिशन करू शकतो, दोन रोचं सबट्रॅक्शन करू शकतो, दोन कॉलमचं ॲडिशन करता येतं, दोन कॉलमचं सबट्रॅक्शन करता येतं. पण दोन रो एकमेकांना मल्टिप्लाय होत नाहीत. काय करता येतंय ते जितकं महत्त्वाचं आहे, काय करता येत नाहीत ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे बरेच जण जे नाही करता येत ते करतात. R1 मल्टिप्लाइड बाय R2 नाही होणार असं. किंवा पहिल्या रो मध्ये सगळीकडे 5 ॲड करू, नाही चालणार. एका रो मध्ये दुसरा रो ॲड करता येईल, एका कॉलम मध्ये दुसरा कॉलम ॲड करता येईल. पण दोन रो मल्टिप्लाय किंवा दोन कॉलम मल्टिप्लाय वगैरे असा प्रकार करता येत नाही. ओके, मग आता या प्रॉपर्टीचा यूज कसा करायचा आहे आपण 1 बाय 1 एक्झाम्पल्स मधून पाहणार आहेत. आता केअरफुली, इमिजिएटली लगेच पहिला प्रॉब्लेम पाहिला की सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतील असं इथं होत नाही. प्रॉपर्टीजच्या एक्झाम्पल्ससाठी जेवढं आपण प्रॅक्टिस आउट करू, जेवढं त्याच्यावरती वर्किंग करू, बऱ्याच वेळा असं होतं की एक एक एक्झाम्पल एकापेक्षा जास्त प्रकारे पण सॉल्व्ह होतं. प्रत्येकाचं थिंकिंग, प्रत्येकाचं सिम्प्लिफिकेशनवरती कशा प्रकारे विचार करतात यावरती सगळं डिपेंड आहे. सो टेक डाऊन फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम धीस प्रॉपर्टीज. राईट डाऊन. विदाउट एक्सपांडिंग, क्वेश्चन काय पहा,
विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट्स म्हणजे एक्सपान्शन न करता म्हणजे जसं आपण सुरुवातीला डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करतो ना, पहिला एलिमेंट लिहायचा, रो कॉलम स्किप करायचा वगैरे वगैरे, ती सगळी प्रोसेस. असं काहीही न करता प्रॉपर्टीजचा वापर करून आपल्याला आता डिटर्मिनंट ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, त्यामुळे क्वेश्चन काय म्हणतोय? विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. त्यामध्ये फर्स्ट वन आहे डिटर्मिनंट टू 3 4 5 6 8 6x 9x 12x. 6 8 6x 9x 12x. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे विदाउट एक्सपांडिंग, त्याचं एक्सपान्शन न करता. आता सगळ्यात महत्वाचं 6 प्रॉपर्टीज पैकी एक्सपान्शन न करता डिटर्मिनंटची व्हॅल्यू देऊ शकेल अशी एकच प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन वरून सुद्धा बघा किती महत्वाची हिंट आणि ट्रिक मिळते, म्हणजे विचार करणाऱ्यासोबत. हा कसा सोडवायचा ते नंतर बघू, पण प्रॉपर्टीचा अभ्यास आणि थिंकिंग जर प्रॉपर असेल, विदाउट एक्सपांडिंग एक्सपान्शन न करता डिटर्मिनंटची व्हॅल्यू सांगणारी एकमेव प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी नंबर 3 आहे आपल्या सिक्वेन्समध्ये. वेगळ्या बुक्सनुसार वेगळ्या ठिकाणी त्याचा क्रम बदलला जाऊ शकतो. काय प्रॉपर्टी आहे? डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची किंमत 0 असते. ही एकमेव प्रॉपर्टी आहे जी विदाउट एक्सपांडिंग द डिटर्मिनंट आपल्याला व्हॅल्यू देते. याचा अर्थ या क्वेश्चन मधल्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू 0च आहेत. क्लिअर आहे? ओके. किंवा आपण असं म्हणू शकतो की आपल्याला एक महत्वाची हिंट राहते की आपल्याला या डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो किंवा कॉलम सारखे मिळवायचेत, असा त्याचा अर्थ आहे. कारण विदाउट एक्सपांडिंग डायरेक्ट व्हॅल्यूच विचारणारा एकच प्रॉपर्टी. डायरेक्ट व्हॅल्यू ज्यांनी कळते अशी थर्ड प्रॉपर्टी, 2 रो किंवा 2 कॉलम सारखे असतील तर डिटर्मिनंटची किंमत 0 असते. मग आता हा डिटर्मिनंट आपल्याला इव्हॅल्युएट करायचा आहे, याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय करावं लागेल बरं सांगा? येस, आपण डिटर्मिनंट मधून कॉमन घेताना फोर्थ प्रॉपर्टीनुसार सगळ्यांमधून कॉमन घ्यायची गरज नाही, फक्त एकाच रो मधून कॉमन घेऊ शकतो आपण. हो सर. किंवा एकाच कॉलम मधून पण कॉमन घेता येतं, पण येत नाहीये इथे एका कॉलम मधून. आता इथं 6x आहे, इथे 9x आहे, इथे 12x आहे. 3x कॉमन येईल सर. बरोबर आहे. 6 9 आणि 12 तिघांनाही 3 ने भाग जातो आणि तीनही ठिकाणी x आहे. म्हणजे आपण याच्यामधून 3x कॉमन घेतला थर्ड रो मधून. त्याच्यामुळे फर्स्ट रो मध्ये काही चेंज होणार आहे का? नाही. सेकंड रो मध्ये काही चेंज होणार आहे का?
आता 3x कॉमन घेतलाय थर्ड रो मधून, काय शिल्लक राहतील बरं एलिमेंट? 2 3 4 जो कॉमन घेतलाय तो यांना डिव्हाइड होत असतो, हे लक्षात घ्या. ह्या खूप मायनर कन्सेप्ट आहेत. आपल्याला कॉमन घेता येतं हे माहिती आहे, पण कॉमन कधी घेता येतं? काय होतं समजा एखाद्या ठिकाणी असं असतं x+2 x+3 x+4 असा डिटर्मिनंट येणार आहे पुढे आपल्याला. यातनं x कॉमन घेतात, येईल का? तिन्ही ठिकाणी x आहे, यायला पाहिजे ना. येईल का कॉमन? नाही येणार, कारण हा x इथं ऍडिशन मध्ये, इथं मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे ऑब्झर्वेशन हे पाहिजेत, नाही तर मग काय म्हणतात, मग मागच्या एक्झाम्पलमध्ये कसा घेतला होता, तिथं x होता पण तो कसा होता, इथं x कसा आहे, हे महत्वाचं आहे. ओके, म्हणजे यात आपण मल्टिप्लिकेशन मध्ये x असल्यामुळं तो कॉमन घेतला. आता 3x इथं डिवाइड झाला तर इथे राहील 2 3 4 आणि आता काय, 0 3x मल्टिप्लाइड बाय, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय? 0. का? आणि फर्स्ट आणि थर्ड रो सेम आहे. फर्स्ट रो आणि थर्ड रो इक्वल आहे, 2 3 4 2 3 4, म्हणून डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. आणि याला आपण रिझन देऊ शकतो R1 = R3. फर्स्ट रो आणि थर्ड रो सारखे आहेत, फर्स्ट रो आणि थर्ड रो आयडेंटिकल आहेत, म्हणून या डिटर्मिनंटची किंमत 0 आणि 3x मल्टिप्लाइड बाय 0. सो आन्सर इज 0 विदाउट एक्सपांडिंग. कळलं? झाला एक प्रॉब्लेम. त्यानंतर सेकंड आहे, सपोज या प्रकारे 2 7 65 3 8 75 5 9 86. पहिलं एक्झाम्पल लिहून घ्यायचं आणि या एक्झाम्पलवरती विचार करायचा. आता काय करता येऊ शकतं? आता फर्स्ट एक्झाम्पल हे इमिजिएटली पाहिलं की लक्षात आलं की हे कॉमन निघतं, कॉमन काढला, व्हॅल्यू 0, इमिजिएट एक स्टेपमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. इथे तसं काही दिसतंय का, काही कॉमन येतंय का? फर्स्ट रो मधून, सेकंड रो मधून, थर्ड रो मधून काही कॉमन येतंय का? किंवा फर्स्ट कॉलम मधून, सेकंड कॉलम मधून, थर्ड कॉलम मधून कॉमन येते का काही? नाही. मग काय करायचं, यांच्या बेरीज वजाबाकी करून बघायच्या, यांच्या कुठं काही सारखेपणा वगैरे असं दिसतंय का? तर हां, सेकंड कॉलमला 9 ने मल्टिप्लाय केलं थ्रूआउट आणि ते फर्स्ट कॉलममध्ये ॲड केल्यावर भेटते सर थर्ड कॉलम. ग्रेट, एकदम ग्रेट. सेकंड कॉलमला जर 9 न मल्टिप्लाय केलं, पहा आपण काय करू, सेकंड कॉलमला 9 न मल्टिप्लाय करू,
रफमध्येच करायचं असतं असंही. कारण 6th प्रॉपर्टीनुसार ज्याला आपण मल्टिप्लाय करतोय तो बदलायचा नाहीच आहे आपल्याला. ते मल्टिप्लिकेशन रफमध्येच करायचं आहे. आपण काय करू, सेकंड कॉलमला 9 मल्टिप्लाय करू आणि ते मल्टिप्लिकेशन इथे लिहू रफमध्ये. काय येईल, 9 × 7, येस 63. 9 × 8 आणि 9 × 9 81. ओके. आता हा जो प्रॉडक्ट आलाय तो इथं फर्स्ट कॉलममध्ये ॲड करून बघा. 2 + 63 मिळतोय हा. 3 + 72 75 आणि 5 + 81 86 मिळतोय तिसरा कॉलम. बरोबर आहे. म्हणजे आपण इथं प्रोसेस काय केली आहे, बदलणार कुणाला आपण, फर्स्ट कॉलमला. C1 चेंजेस C1 + 9C2. याचा अर्थ काय, ही 6 प्रॉपर्टी अशा प्रकारे यूज करूनच परफेक्ट होते. सेकंड कॉलमला 9 मल्टिप्लाय केलं रफमध्ये आणि आलेला प्रॉडक्ट फर्स्ट कॉलममध्ये ॲड करायचा आहे. पण त्यामुळं सेकंड कॉलम बदलेल का, सेकंड कॉलम चेंज होईल का, त्यामुळं होणार नाही. ज्याला मल्टिप्लाय केलंय तो नाही बदलणार, तो प्रॉडक्ट आपण जिथं ॲड केलाय तो बदलेल. मग हा प्रॉडक्ट इथं ॲड केला म्हणजेच डिटर्मिनंट येईल 2 + 63 65, 3 + 72 75 आणि 5 + 81 86. सेकंड कॉलममध्ये काही चेंज होणार नाही कारण मल्टिप्लिकेशन रफमध्ये करायचं असतं. थर्ड कॉलमचा तर काही संबंधच नाही, तो तसाच. आणि आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू काय येणार, 0. कारण काय, C1 = C3 म्हणजे फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम सेम आहेत. C1 = C3. ओके. यालाच आणखी एका प्रकारे पण तुम्ही ट्राय करू शकला असतात. 1-2 स्टेप वाढतील त्यामध्ये. याच एक्झाम्पलला आणखी एका प्रकारे कसं जाता येईल पहा. आता ही जी मेथड सांगितली आहे त्यानं ही जी प्रोसेस केली ही एकदम सिंगल स्टेपमध्ये आन्सर देणारी ठरली, त्यामुळे हीच द बेस्ट आहे. रामबाण ज्याला म्हणायचं, रामच होता मला वाटतं सांगणारा तो, त्यानं बरोबर परफेक्टली एका स्टेपमध्ये काढलं. आता थोडंसं वेगळ्या प्रकारे जर आपण म्हटलं तर काय करता येऊ शकते यामध्ये, तो डिटर्मिनंट आहे 2 7 65 3 8 75 5 9 86. पाहता याला समजा मी 5th प्रॉपर्टीनुसार 2 डिटर्मिनंटमध्ये स्प्लिट केलं. पहिला डिटर्मिनंट लिहिताना
दोन कॉलम ॲज इट इज ठेवले. स्प्लिट करण्याची प्रॉपर्टी काय सांगते? दोन रो किंवा दोन कॉलम ॲज इट इज ठेवायची, बदल नाही करायचा. एकच रो किंवा कॉलम आपल्याला स्प्लिट करता येतो. ते स्प्लिट आपण कसं करतोय ते महत्त्वाचं आहे. आता समजा हा तिसरा कॉलम आपल्याला स्प्लिट करायचा आहे. बघा मी कसं स्प्लिट करतो. या 65लाच मी 63+2 असं लिहिलं. 75लाच 72+3 असं लिहिलं. आणि 86लाच 81+5 असं लिहिलं. बघा स्प्लिट कसं केलंय. आपण कसंही करू शकतो, पण आपलं बेनिफिट होईल असं करायचं. तोच प्रॉब्लेम वेगळ्या प्रॉपर्टीनं सॉल्व्ह केला. दोन कॉलम ॲज इट इज ठेवले पहिले, एकच कॉलम स्प्लिट केला तिसरा. कसा स्प्लिट केला? 65लाच 63+2 लिहिलं, 75लाच 72+3 लिहिलं आणि 86लाच 81+5 असं लिहिलं. असं लिहिल्यामुळं हा जो सेकंड डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू काय होणार? 0. का? बरोबर. म्हणजे याचं काम संपलं. आता राहिला हा. याला काय करता येईल बरं? हा एकच डिटर्मिनंट आपला फोकस करायचा आहे. आता यातनं 9 कॉमन येतोय. आधी काहीच कॉमन येत नव्हतं कुठूनच, पण आता यातनं 9 कॉमन येतोय तिसऱ्या कॉलममधून. म्हणजे आपण तिसऱ्या कॉलममधून 9 कॉमन घेणार. पहिला कॉलम तसाच, दुसरा कॉलम तसाच, आणि तिसऱ्या कॉलममधून जर 9 कॉमन घेतला तर काय येत आहे? 7, 8, 9. आणि हे दोन कॉलम सारखे आहेत. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय झाली? 0. म्हणजे एका एक्झाम्पलला एकापेक्षा जास्त प्रकारे विचार करता येऊ शकतो, सॉल्व्ह करता येऊ शकतं. यात आपण 5th प्रॉपर्टीचा यूज केला स्प्लिट करण्याच्या. कॉमन घेण्याची 4थी प्रॉपर्टी पण वापरली आणि दोन कॉलम आयडेंटिकल याची 3री प्रॉपर्टी पण वापरली. आणि इथे मात्र तो या प्रकारे गेलं 6व्या प्रॉपर्टीने की एका स्टेपमध्ये सॉल्व्ह झाला. ओके, राईट डाऊन दिस. Now take down next one. Question तोच है. Without expanding the determinants, evaluate. थर्ड त्यामध्ये डिटर्मिनंट दिलेला आहे. वन 1 1 A B C B plus C C plus A plus B. हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट न करता याची व्हॅल्यू फाइंड करायची.
Yes. How can we solve this now? Think on it. सर Yes. आपण जर कॉलम 2 जर कॉलम 3 मध्ये ऍड केला हां. तर सर कॉलम 2 जर कॉलम 3 मध्ये ऍड केलं तर येस. पुढं काय? करेक्ट आहे. पुढे काय? पुढे नंतर ते a प्लस b प्लस c असं पूर्ण कॉलम येतो हां. आणि ते कॉमन घ्यायचं मग 1 1 1 आणि कॉलम 2 येतो सर सेम. करेक्ट. परफेक्ट. पहा, तिसरा कॉलम जर आपण ऑब्झर्व केला, 3 लोक आहेत, ए, बी आणि सी. बऱ्याच वेळा काय होतं, अशा ठिकाणी या तिघांमध्ये प्लस प्लस दिसल्यामुळे आपण त्यांना स्प्लिट करण्याचा विचार करतो. स्प्लिट करून उपयोग होत नाही. करायचंच म्हटलं तर होईल, पण ते थोडं लेंथ वाढेल. 3 लोक आहेत, ए, बी, सी. त्यातले 2 जण इथं आहेत, बी आणि सी. त्यांच्यात ए नाही आहे, तो इथं शेजारी दिसतोय. प्रोसेस मी काय सांगतो लक्षात घ्या. ही प्रोसेस म्हणजे या एक्झाम्पलसाठी नाही, बऱ्याच एक्झाम्पलसाठी तुम्हाला बेनिफिशियल ठरणार आहे की नेमकं पाहायचं कसं एक्झाम्पलकडं, एलिमेंट्सकडं. इथे 2 जण दिसत आहेत, बी आणि सी. ए नाही आहे तिघांपैकी, तो शेजारी आहे. इथे 2 जण आहेत, सी आणि ए. त्यांच्यात बी नाही आहे, तो पण इथे शेजारी आहे. आणि इथं ए आणि बी 2 जण दिसत आहेत, सी नाही आहे, तोही इथं शेजारी आहे. म्हणजे हे 3 जण जर इकडे ऍड झाले, याचा अर्थ आपण थर्ड कॉलम मध्ये सेकंड कॉलम ऍड केला, किंवा सेकंड मध्ये थर्ड पण करता येईल, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड मध्ये थर्ड ऍड करा किंवा थर्ड मध्ये सेकंड. थर्ड मध्ये सेकंड ऍड केला तर थर्ड चेंज होईल, फक्त सेकंड मध्ये काही बदल नाही. थर्ड कॉलम मध्ये सेकंड कॉलम ऍड करायचा आहे, म्हणजेच याच्यामुळं फर्स्ट कॉलमवरती काही इफेक्ट होणार नाही, सेकंड वरती पण काही इफेक्ट होणार नाही. हे 2 कॉलम ॲज इट इज राहिले. आता तिसऱ्या कॉलम मध्ये दुसरा कॉलम ऍड करायचा आहे. मग हा ए जर इथं ऍड केला तर ए प्लस बी प्लस सी येईल. बी जर इथे ऍड केला तर हा पण ए प्लस बी प्लस सी होतोय. ॲडिशन मध्ये क्रम बदलता येतो. आणि हा सी जर इकडे ऍड केला तर हा पण ए प्लस बी प्लस सी येतो. म्हणजे हे 3 एलिमेंट आपण ऍड केले या थर्ड कॉलम मध्ये. आता हा थर्ड कॉलम बघा कसा झाला आहे, ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी. आपल्याला पुढं काय घडणार आहे त्याचाही विचार करावा लागतो. डेस्टिनेशनपर्यंत जायचं आहे आपल्याला, की ठीक आहे आपण हे ॲड करणार, पण ॲड करून उपयोग काय, ती म्हणजे आपली पुढची स्टेप असणार आहे. का ॲड केले, ते ॲड केल्यामुळं तिन्ही ठिकाणी ए प्लस बी प्लस सी मिळाला. आता आपण तिसऱ्या कॉलममधून ए प्लस बी प्लस सी कॉमन घेऊ शकतो. आणि जर आपण तिसऱ्या कॉलममधून ए प्लस बी प्लस सी कॉमन घेतला तर पहिला कॉलम 1 1 1, दुसरा कॉलम ए बी सी ॲज इट इज. तिसऱ्या कॉलममध्ये शिल्लक काय राहणार, 1 1 1. आणि बघा आता 2 कॉलम सारखे झाले का. फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम सारखे झाले, म्हणजेच याची व्हॅल्यू ए प्लस बी प्लस सी मल्टिप्लाइड बाय 0. आणि का 0, C1 इक्वल टू C3. फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम सेम आहे.
and therefore final answer is 0. म्हणजे यात क्वेश्चनमधल्या तीनही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू झिरोच आल्या आणि त्या झिरोच येणार हे सुरुवातीला काही न सोडवताच आपण लॉजिकली सांगितलं होतं की विदाऊट एक्सपान्शन डिटर्मिनंटची किंमत देणारी एकमेव प्रॉपर्टी आहे आणि ज्याच्यात डिटर्मिनंटची किंमत 0 येते. पण नॉर्मली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये असं विचारणार नाहीत. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करतील, डिटर्मिनंट देतील आणि व्हॅल्यू विचारतील, तिथे विदाऊट एक्सपांडिंग म्हणणार नाहीत. त्यामुळं कदाचित वेगळे आन्सर पण येऊ शकतात. नाहीतर आपण लगेच लॉजिक लावून ठेवायचं नाही की प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम असला की त्याचा आन्सर 0च येतं, असं नाही. Got this? Next one, take down. Prove that. तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये हे प्रूव्ह दॅट म्हणून येतात क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्हमध्ये एक डिटर्मिनंट दिला जातो आणि ऑप्शनमध्ये पण बाकीचे डिटर्मिनंटच असतात. अशा ठिकाणी मात्र थोडंसं केअरफुल राहावं लागतं. आधी प्रूव्ह दॅट वरून आपण प्रॅक्टिस करूया प्रॉपर्टीज कशा यूज करायच्या किंवा रिलेशन्स त्यांच्यामध्ये काय काय असतात ते. प्रूव्ह दॅट डिटर्मिनंट दिलेला आहे x प्लस वाय, वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, z प्लस एक्स, एक्स प्लस वाय, वाय प्लस झेड, वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय. हा लेफ्ट साईडचा डिटर्मिनंट आहे आणि याला इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे 2 टाइम्स एक्स वाय झेड, झेड एक्स वाय, वाय झेड एक्स, एक्स वाय झेड, झेड एक्स वाय, वाय झेड एक्स. ओके. आता पहा, यामध्ये लेफ्ट साइडला पण एक डिटर्मिनंटच आहे आणि राईट साइडला पण एक डिटर्मिनंटच आहे. त्याच्यामुळे व्हॅल्यू 0 येते किंवा सारखे आणायचे रो कॉलम हे टार्गेट नाही आहे आपलं, हे लक्षात घ्या. कुठे काय थिंकिंग पाहिजे ते महत्वाचं आहे. बेसिकली इथे आपल्याला 2 रो किंवा 2 कॉलम आयडेंटिकल आणायचेत वगैरे असं काही नाही, कारण व्हॅल्यू 0 नाही मिळवायची आपल्याला. त्यामुळं एक तर क्लिअर आहे की 2 रो किंवा 2 कॉलम सारखे येत नाही आहेत. ओके. यामध्ये आपलं ऑब्झर्वेशन हे पाहिजे, याला मी लेफ्ट हँड साइड घेतो आणि त्यावरून आपल्याला RHS मिळवायची आहे. ती RHS मी इकडे लिहून ठेवतो. एक्स वाय झेड, त्यानंतर झेड एक्स वाय,
आणि वाय झेड एक्स. आता आपलं ऑब्झर्वेशन काय, कशा प्रकारे पाहिजे, इकडे जे एलिमेंट्स आहेत जोडी जोडीने आलेत आणि राईट साईडला आपल्याला जे पाहिजेत ते सगळे सुट्टे सुट्टे पाहिजेत, म्हणजे हे वेगळे करायचेत. कसे करता येऊ शकतील? सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक प्रॉब्लेम 1 किंवा 2 स्टेपमध्येच कंप्लीट होईल असं नाही. म्हणजे तुम्ही एकदम क्विकली त्याला विचार करत असाल, सगळे एक्झाम्पल मागच्या प्रॉब्लेमसारखेच असतील असं नाही. थोडंसं 2, 3, 4 स्टेप जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. येस. How to solve? आता पहा, यामध्ये हे एक्झाम्पल आपल्याला एकापेक्षा खूप जास्त प्रकारे सॉल्व करता येतं. मी तुम्हाला ते सगळे प्रकार सांगणार आहे, पण सोडवणार एकाच प्रकारे. बाकीच्या सगळ्या प्रकारे तुम्ही सॉल्व करून पाहायचं हे एक्झाम्पल. म्हणजे एका एक्झाम्पलवरतीच तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करू शकणार आहात, भरपूर प्रमाणात. ते कसं, इथं आपल्याला 2-2 आहेत, आपण त्यांना थिंकिंग करतो वेगळं करण्याची. आपलं थिंकिंग त्यांच्या सेपरेशनबद्दल राहते. सेपरेट तर करायचे आहेत नो डाऊट. त्यासाठी आपल्याला माहीत आहे की आपण 2 रो किंवा 2 कॉलम ॲड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो. याला आपण बऱ्याच वेगळ्या प्रकारे जाऊ शकणार आहेत. समजा आपण हा सेकंड रो आहे तो पहिल्या रो मध्ये ॲड केला आणि थर्ड रो पण पहिल्या रो मध्ये ॲड केला, म्हणजे ह्या तिन्हीचं ॲडिशन केलं तर काय येतंय बघा बरं. याचं याचं आणि याचं तिघांचं ॲडिशन किती येतंय मला सांगा. ॲडिशन तर करता येईल ना. म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड किती येतोय हा. एक्स प्लस वाय प्लस झेड. एक्स प्लस एक्स 2x 2y 2z म्हणजेच 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड. ओके. येस. आता या तिघांचं ॲडिशन किती येते बघा बरं. टू इन ब्रॅकेट एक्स वाय प्लस झेड. म्हणजे हे एवढंच येत आहे. या तिघांचं ॲडिशन बघा बरं किती येत आहे. तेवढंच येते. ओके. आता हे का केलं, आपल्याला त्यांना सुट्ट करायचं आहे, आपण एकत्र करू लागलो. आता पुढचा विचार बघा कसा आहे तो, बुद्धिबळासारखा आहे. पुढच्या 2-4 सालींचा विचार करून ठेवावा लागतो. जर आपण पहिल्या रो मध्ये हे दोन्ही ॲड केले, दुसरा आणि तिसरा रो ॲड करूच आपण. बऱ्याच जणांना काय तर रॅम कमी असते, टेम्पररी स्टोरेज कमी असतं. समजा आपण इथे काय केलं, R1 बदलायचं आहे. कसा बदलायचा आहे,
त्या R1 मध्ये R2 पण ॲड करायचा आणि R3 पण ॲड करायचा. दोन्ही ॲड आपण करू शकतो एका वेळेस, काही प्रॉब्लेम नाही. सोपं कॅल्क्युलेशन असेल तर 2 स्टेप एकत्र करायला काही अडचण नाही. आपण याच्या 2 वेगळ्या स्टेप पण करू शकतो. आधी R1 मध्ये R2 ॲड करायचा आणि मग परत R1 मध्ये R3 ॲड करायचा. पण बदलायचा फक्त एकच, R1, R2 आणि R3 नाही. आता हेच तुम्ही दुसरी मेथड काय हे लक्षात घेत चला, कारण त्या मेथडनी जरी मी फक्त सांगतोय तोंडी, तुम्हाला ते लिहून सॉल्व करून बघायचं आहे. यालाच तुम्ही पहिल्या कॉलममध्ये दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलम ॲड करून पण सोडवू शकता, किंवा दुसऱ्या रो मध्ये पहिला आणि तिसरा ॲड करून पण सोडवू शकता. बघा मी किती मेथड सांगतोय. तिसऱ्या रो मध्ये पहिला आणि दुसरा पण ॲड करता येईल. म्हणजे थोडक्यात याला 6 मेथड तर इथेच झाल्या, अजून 6 असणार आहेत पुढे. 6 कशा? कोणत्याही एका रो मध्ये बाकीचे 2 रो ॲड करा. आता 3 रो आहेत, त्याच्या झाल्या 3 मेथड. किंवा कोणत्याही एका कॉलम मध्ये बाकीचे 2 कॉलम ॲड करा. प्रत्येक मेथडनी थोडं थोडं कॅल्क्युलेशन चेंज होणार आहे. आन्सर फायनल सेम राहील, पण कॅल्क्युलेशन चेंज होणार आहे. त्यामुळे 6 प्रकारे तर झाला प्रॉब्लेम. आता हा त्यातल्या एका प्रकारे मी सोडून देणार आहे. 5 प्रकारे तुम्ही ट्राय करायचं आहे. मी इथं पहिला रो घेतलाय म्हणजे पहिलाच घ्यायला पाहिजे असं काय नाही. तुम्ही दुसरा रो घेऊन बघा, दुसऱ्यामध्ये हे 2 जण ॲड करा. तिसरा घेऊन बघा, तिसऱ्यामध्ये हे 2 जण ॲड करा. म्हणजे R3 + R2 + R1. किंवा पहिल्या कॉलम मध्ये पुढचे 2 कॉलम ॲड करून बघा. त्या सगळ्या प्रकारे तुम्ही सॉल्व करून पाहायचा आहे हा प्रॉब्लेम लिहून डिटेल. ओके, मग आता आपण इथं पहिल्या रो मध्ये दुसरा आणि तिसरा ॲड करू. काय होईल त्यानं बघा बेनिफिट. काय येतं ॲडिशन? R1 + R2 + R3 केलं तर 2 टाइम्स x + y + z. पुन्हा 2 टाइम्स x + y + z आणि परत 2 टाइम्स x + y + z. पहिला रो फक्त बदलला, दुसऱ्या रो मध्ये काहीही चेंज नाही. ओके, पहिला रो फक्त बदलला, दुसरा आणि तिसरा दोन्ही रो ॲज इट इज ठेवले. आता हे असं का केलं आणि याचा काय फायदा आहे आपल्याला? पहिला बेनिफिट, आता फर्स्ट रो मध्ये प्रत्येक ठिकाणी 2 दिसतोय का? पहिल्या रो मधून 2 कॉमन घेता येईल. आणि तो आपल्याला घ्यायचा याच्यासाठी आहे की राईट साईडला पण इथे 2 दिसतोय. बरोबर आहे, म्हणजे आपण बरोबर ट्रॅकवरती आहोत. आपल्याला जी राईट साईड मिळवायची आहे त्याच्यामध्ये हा 2 पण मिळवायचा आहे आणि हे पण मिळवायचं आहे. त्यातल्या 2चं काम तर झालं आपलं. म्हणजे पहिल्या रो मधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो. जर तो 2 कॉमन घेतला, आता तुम्ही म्हणाल पहिल्या रो मधून हे सगळंच कॉमन येतंय. येतंय, बरोबर आहे, करेक्ट आहे, पण मी नाही घेणार. का नाही घेणार? तेच तर आपल्याला वापरायचं आहे. आता तेच यूज करायचं आहे आणि राईट साईडला ते काय असं कॉमन बाहेर आलेलं दिसत नाहीये. त्यामुळं x + y + z, x + y + z, x + y + z. सेकंड रो z + x, x + y, y + z.
आता हे प्रॉब्लेम फक्त दिसतात मोठमोठे, पण याच्यात आपण काय केलं आहे, फक्त 2 कॉमन घेतला या स्टेपला, बाकी काही दम नाही याच्यामध्ये. बरोबर आहे. हां, 2 कॉमन घेतला. आता पुढं काय, कशासाठी हे 3 एकत्र केले, तीन आपल्याला एकच टर्म पाहिजे होती, 3 का कंबाईन केले. आता बघा, याच्यामधून जर हा मायनस केला तर काय शिल्लक राहते बरं? याच्यातून हा मायनस केला तर काय शिल्लक राहते? इथे y शिल्लक राहतोय. बरोबर आहे. याच्यातून हा मायनस केला तर काय राहतोय? z. आणि याच्यातून हा मायनस केला तर काय शिल्लक राहते? x. झाले का सुट्टे सुट्टे? एक एक शिल्लक राहिले. बरोबर आहे. किंवा तुम्ही याच्यामधून हा मायनस करा, काय शिल्लक राहते? x. याच्यातून हा मायनस करा, काय शिल्लक राहते? y. आणि याच्यातून हा मायनस करा, काय शिल्लक राहते? z. म्हणजे परत इथून पुढं 2 मेथड कळाल्या. आता तुम्ही जर याच्यातून म्हणजे R1 मधून R2 मायनस केला तर प्रॉब्लेम वेगळ्या प्रकारे जाईल, आणि R1 मधून R3 मायनस केला तर प्रॉब्लेम वेगळ्या प्रकारे जाईल. सॉल्व्ह होईल तो, नो डाऊट, पण आणखी पुढे एक स्टेप्समध्ये चेंजेस होत राहतील. म्हणजे आपण कुठल्या स्टेपला काय डिसिजन घेतोय तो खूप महत्त्वाचा आहे. इथे आपण R1 मायनस R2 पण करू शकतो, किंवा R1 मायनस R2 पण करू शकतो, किंवा R1 मायनस R3 पण करू शकतो. यातलं नेमकं काय करायचं ते तुम्ही सांगा आणि का. R1 मायनस R3 करायचं का? येस. जर आपण R1 मायनस R3 केलं, पहिल्यातून तिसरा मायनस केला, तर इथे x राहतोय, इथे y राहतोय, आणि इथं z राहतोय, जो की राईट साईडचा आपला पहिला रो आहे. पण जर आपण R1 मायनस R2 केलं तर काय होतंय? इथे y राहतोय, इथं z राहतोय, आणि इथं x राहतोय. y z x हा पण रो आहेच आहे की, पण तो तिसऱ्या नंबरला आहे आणि आपण बदल करतोय पहिल्या नंबरमध्ये. हेही चालणार आहे, फक्त काय होईल, इथला इकडं आणि इथला इकडं टाकता येतो ना आपल्याला. रो इंटरचेंजची प्रॉपर्टी आहे की आपल्याकडे? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काहीही करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची थिंग की ज्यावेळेस असे प्रॉब्लेम येतात ना, असे बरेच प्रॉब्लेम येणार आहेत, तुम्ही काही करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. फक्त तुम्ही तो सुरू केला पाहिजे आणि त्याच्यावरती वर्किंग केलं पाहिजे. ओके. तर आता इथे आपण काय करू, R1 चेंजेस R1 मायनस R3 करू. म्हणजे काय, पहिल्या रो मधून तिसरा रो मायनस करू, म्हणजे आपला डायरेक्ट फर्स्ट रो XYZ चा मिळून जातो. ओके. R1 मायनस R3 पहिल्या रो मधून तिसरा रो मायनस करायचा आहे. बदलणार कोण आहे? फर्स्ट रो. काय होईल हे काम केलं तर? पहा, x प्लस वाय प्लस झेड मधून हा बाहेरचा 2 तसाचा, x प्लस वाय प्लस झेड मधून y प्लस झेड मायनस केला, म्हणजे y y कॅन्सल, z z कॅन्सल, शिल्लक काय राहतो?
एक्स. आपण कॅल्क्युलेशन कसं करतोय ते लक्षात घ्या. रो वाईज चाललंय आपलं. याच्यातून आता हा मायनस करायचा आहे, म्हणजे झेड झेड कॅन्सल, एक्स एक्स कॅन्सल, शिल्लक काय राहणार. वाय. आणि याच्यातून हा मायनस करायचा आहे, एक्स एक्स कॅन्सल, वाय वाय कॅन्सल, काय शिल्लक राहत आहे. झेड. झेड. बाकीच्या दोन रो मध्ये काही चेंज आहे का. नाही. बाकीचे दोन रो ॲज इट इज. बाहेरचा 2 मिळाला, पहिला रो पण मिळाला. आता हे बाकीचे राहिले सुट्टे करायचे. आता यांना सुट्टे कसं करता येईल बघा बरं विचार करून. जोडी जोडी मधला एक एक जण काढून टाकायचा आहे. सेकंड मधून. हा, सेकंड मधून फर्स्ट मायनस करायचं. R2 मायनस R1, सेकंड रो मधून फर्स्ट रो मायनस करा. बरोबर आहे. बघा ज्यावेळेस आपली नजर त्या प्रॉब्लेमवरती बसते ना, त्यावेळी तो इमिजिएटली सॉल्व्ह व्हायला सुरू होतो. आपल्याला काय करायचंय, एक एक जण कमी करायचा आहे. मग इथे एक्स दिसतोय, इथे एक्स एक्स दिसतोय. यातनं जर हा मायनस केला तर एक्स एक्स कॅन्सल होईल, झेड एकटा शिल्लक राहील. यातनं जर हा मायनस केला तर वाय वाय कॅन्सल होईल, एक्स एकटा शिल्लक राहील. आणि यातनं जर हा मायनस केला तर झेड झेड कॅन्सल होईल, वाय एकटा शिल्लक राहील. म्हणजे झेड एक्स वाय, झेड एक्स वाय सेकंड रो आहे राईट साईडला बघा. म्हणजे आपल्याला इथे काय कन्व्हिनियंट आहे प्रोसेस. आता हे तुम्ही एकाखाली एक लिहायचे स्टेप, मी पुढे लिहितोय विजिबिलिटीसाठी. R2 changes R2 minus R1. हे एकाखाली एक स्टेप लिहा तुम्ही. म्हणजे R2 बदलणार आहे, R2 मधून R1 मायनस करायचा आहे. यामध्ये हा 2 तसाच राहील बाहेरचा, तो विसरतोय नेहमीच. R1 मध्ये काही चेंज आहे का. नाही. आता पहा, R2 मायनस R1 यातला एक्स एक्स कॅन्सल होईल, काय राहील. झेड. झेड एक्स वाय. आणि तिसऱ्या रो मध्ये काही चेंज नाही, तिसरा रो तसाच, वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय. आता सांगा काय करायचं आहे. एकच राहिलाय. थर्ड रो मधून सेकंड मायनस करायचा, कारण झेड कॅन्सल व्हायला पाहिजे आता. बरोबर आहे. थर्ड रो मधून सेकंड मायनस केला, झेड झेड कॅन्सल, एक्स एक्स कॅन्सल, वाय वाय कॅन्सल. म्हणजेच आपण आता इथे काय करणार, R3 चेंजेस, R3 मायनस R2. म्हणजे आपण इथे पहिल्या रो मध्ये काही चेंज नाही, दुसऱ्याही रो मध्ये काही चेंज नाही. तिसऱ्या रो मधून दुसरा रो जर मायनस केला तर झेड कॅन्सल, वाय शिल्लक राहील, एक्स कॅन्सल, झेड शिल्लक राहील, आणि वाय कॅन्सल, एक्स शिल्लक राहील. आणि बघा राईट साईडचा डिटर्मिनंट हाच आहे का ते. येस. आहे.
आता या प्रकाराने जात असताना सुद्धा 6 आणि परत 6 12 याच्यातच तयार होतात. जसं मगाशी म्हटलं होतं की तुम्ही R1 - R3 ऐवजी R1 - R2 केला असता तर प्रॉब्लेम वेगळ्या दिशेला गेला असता. हे इंटरचेंज करावे लागले असते, हे आले असते एलिमेंट, पण इकडला इकडे इकडला इकडे परत इंटरचेंज करत बसावे लागले असते. तेही करून पाहायचं. वेळ आली की कुठलीही प्रॉपर्टी वापरता यायला पाहिजे. आणि म्हणून या एक्झाम्पल्सला आता ठीक आहे, एका प्रकारे मी सोडवलं आहे ना. तुम्ही सोडवत असताना तुम्ही वेगळं काहीतरी करून बघा. तुम्ही कॉलम वाईज सोडून बघा. 3rd रो मध्ये ॲड करा सगळे. 3rd रो रेफरन्स घेऊन सोडून बघा. ह्या एकाच प्रॉब्लेमवरती तुम्ही भरपूर प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला पुढे त्याचे चांगले बेनिफिट होणार आहेत पुढच्या एक्झाम्पल्ससाठी. ओके. अजूनही याला एका प्रकारे सॉल्व करता येतं. सबट्रॅक्शन मेथडने जे तुम्हाला म्हटलं होतं पुढचे 6 प्रकार, R1 - R2, R2 - R3 वगैरे असं करूनही सॉल्व करता येईल त्याला. त्याही प्रकारे आपण प्रयत्न करून पाहू. पण आधी तुम्ही या ॲडिशनच्या प्रकारे याला सॉल्व करून बघा. ओके.